दर्शको नमस्कार. वेदकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत राधे. आमचं चॅनल आपलं कसं वाटतं प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आजचा जो विषय आपण बघतो तो विधान परिषद निवडणुकीचा. राज्यातल्या 10 विधान परिषदेच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. 9 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे. 2 जूनला त्याची अधिसूचना जाहीर होईल आणि 20 जूनला मतदान आहे. एकूण 10 जागा रिक्त झालेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक जास्त रिक्त झालेल्या जागा आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या 6 जागा आहेत. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या मिळून 6 जागा आहेत. त्याचबरोबर 2 जागा या राष्ट्रवादीच्या आहेत आणि 2 जागा या शिवसेनेच्या रिक्त झालेल्या आहेत. हे जे आमदार विधान परिषदेचे आता निवृत्त झाले, 10 जागा ज्या निवृत्त झाल्या तर त्या नवीन भरायच्या आहेत. आणि यापूर्वी याची जी निवडणूक झाली होती ती साधारणपणे 2016 झाली होती आणि 2016ला भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं राज्य होतं. आणि त्या मागच्या टर्ममध्ये भारतीय जनता पक्षाचे जवळपास 124 आमदार विजयी झाले होते. त्याचबरोबर अपक्ष आमदार आणि नंतर शिवसेना त्यांच्याबरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे भारतीय जनता पक्षाचे ह्या टर्मच्यासाठी जे आता 10 आमदार आहेत त्यातले 6 आमदार मागच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे विजयी झाले होते. मात्र आताची संख्या गोळाबेरीज सगळी पाहिली तर भारतीय जनता पक्ष या 10 पैकी 4 जागा सहज जिंकू शकतो. त्यांचं संख्याबळ 106 आहे आणि 27 आमदारांचा कोटा आहे. 27 आमदार विधानसभेचे एक विधान परिषद सदस्य निवडतात. 106चा जर आपण विचार केला तर 108 आमदार भारतीय जनता पक्ष अपक्षांसह जरी असले तरी सुद्धा त्यांचे 4 जागा फक्त आता विजयी होऊ शकतात. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला 2 जागांचा फटका यावेळी बसणार आहे. आणि विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छुक आहेत. आता जे विधान परिषदेचे जे निवृत्त झालेले जे सदस्य आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्याच्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत आहेत, त्याचबरोबर विनायक मेटे आहेत, सुरजित सिंग ठाकूर आहेत, प्रसाद लाड आहेत आणि रामविलास सिंह. त्यांचं मध्यंतरी निधन झालं विधान परिषदेचे भाजपचे आमदार रामविलास सिंह यांचं. हे 6 जे आहेत ह्या जागा ह्या भाजपच्या होत्या पूर्वी. आता त्याला 4च जागा त्यांच्या निवडून येतील अशी स्थिती आहे. ते आणि त्यांच्या मित्र पक्षांची जरी आता संख्या धरली तरी ती 112 113च्या आसपास जाते आणि 108 सदस्यांमध्ये 4 विधान परिषदेच्या जागा निवडल्या जाऊ शकतात. त्यामुळे भाजपसमोर मोठा पेच आहे. आता कुणाला उमेदवारी द्यायची. एकतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना तर सभागृहात घ्यावं लागेल. त्याचबरोबर कारण ते भाजपचे ज्येष्ठ नेते पण आहेत, विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहत आहेत, सदाभाऊ खोत यांनी तर भारतीय जनता पक्षाची आता रयत क्रांती संघटना त्यांची भारतीय जनता पक्षावर काम करते. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. आत्ताच त्यांनी राज्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर यात्रा काढली होती. त्या समारोप टेंभुर्णीमध्ये झाला. त्या स्वतः फडणवीस उपस्थित होते. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षामध्ये असे अनेक नेते आहेत की ज्यांचा 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. आता त्यांना सभागृहामध्ये घ्यावं अशी एक मागणी वाढत चालली. यामध्ये पंकजाताई मुंडे या ज्येष्ठ नेते आहेत, खरं तर भाजपमधल्या आणि मातब्बर नेते आहेत, परंतु त्या विधानसभेला पराभूत झाल्या. परंतु त्यांना अद्यापही विधान परिषदेचे घेतलेले नाही त्यांना. त्याचबरोबर इंदापूरचे हर्षवर्धन पाटील त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला 2019ला, परंतु त्यांना इंदापूरमध्ये पराभव करावा लागला. ज्येष्ठ नेते अनेक वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळामध्ये ते काम करत होते. आघाडी सरकारच्या काळामध्ये जे अभ्यासू नेते त्यांना विधान परिषदेत घ्यावं अशी. विनोद तावडे यांचंही नाव सतत पुढे येत असतं की त्यांनाही विधान परिषदेवर घेतलं जावं. अशा अनेक नेते आहेत की त्यांची नावं ही मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत आहेत. आता भारतीय जनता पक्षातून कुणाला संधी देणार हे तर येत्या काळामध्ये दिसेल. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात सुद्धा विधान परिषदेसाठी जाण्याकरता लोक इच्छुक आहेत. परंतु आता देवेंद्र फडणवीस पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि दिल्लीचे त्यांचं बोर्ड जे त्यांचे उमेदवारी जाहीर करणार बोर्ड आहे ते निर्णय घेईल. पण या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये मात्र मोठी रस्सीखेच आहे. कारण मागच्या वेळी त्यांच्या 6 जागा होत्या. त्यामुळं आता या विधान परिषद निमित्ताने विनायक मेटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण ते शिवसंग्राम त्यांचा वेगळा पक्ष आहे त्यांचा. मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष कोणाला संधी देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे.
आणि आत्ताचं जर आपण बलाबल पाहिलं तर शिवसेनेचे 55 आमदार आहेत, त्यामुळे त्यांची 2 विधान परिषद जागा ह्या निश्चित आहेत. सुभाष देसाई तर मंत्रीच आहेत, त्यामुळे त्यांना विधिमंडळात म्हणजे विधान परिषदेत जातीलच. राष्ट्रवादी काँग्रेसकडे 53 आहेत, त्यांचेही 2 सदस्य सहज निवडले होतात. त्यांना एक आमदाराची जागा म्हणजे एक संख्या कमी पडते, पण ती शिवसेनेकडे 55 आहेत, त्यामुळे ते एक देऊ शकते. काँग्रेसकडे 44 आहेत. काँग्रेसकडे 44 आहेत म्हणजे काँग्रेसकडे 16 मतही जास्त आहेत. त्याच्यामुळं राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या 2 सदस्यांचा पाठिंबा शिवसेनेला मिळेल, काँग्रेसच्या 2 सदस्यांचा पाठिंबा. तर त्या बदल्यामध्ये काँग्रेस आमच्याकडे विधान परिषदेकरता 16 सदस्य जास्त आहेत, आमदार जास्त आहेत, त्यापेक्षा आम्हाला पाठिंबा शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने द्यावा, किंवा अपक्षांनी जे अपक्ष आहेत महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे त्यांचा पाठिंबा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या उमेदवाराला द्यावा, त्यांची 2 जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळं काँग्रेस पक्ष 2 जागा विधान परिषदेच्या लढवेल आणि त्यांच्या विजयी होऊ शकतात, कारण महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसचा दुसरा उमेदवारही विधान परिषदेला विजयी होऊ शकतो. आत्ताचं हे सगळं संख्याबळ पाहिलं अपक्षांचं सुद्धा, कारण त्यामध्ये बरेच लोक शेतकरी कामगार पक्ष आहे, क्रांतिकारी शेतकरी कामगार पक्ष आहे, त्याचबरोबर प्रहार आहे, CPM आहे आणि समाजवादी पार्टी MIM, ह्या जर गोष्टी सगळ्यांशी जरी चर्चा केली तरी काँग्रेसचा दुसरा उमेदवार विधान परिषदेला सहज विजयी होऊ शकतो. आता ह्या सगळ्या बाबतीत जर आपण विचार केला तर ह्यात भारतीय जनता पक्षाची भूमिका काय करणार, कारण भारतीय जनता पक्षाचे 4 सदस्य सहज निवडू शकतात विधान परिषदेत आणि राहिले त्यांच्याकडे 5-6 मत त्यांच्याकडे अपक्षांची राहतात. त्यामुळं त्यांची भूमिका आता काय राहणार, ते विधान परिषदेची 5वी जागा लढवून अपक्षांच्या मदतीने निवडून आणण्याचा प्रयत्न करणार का हे पाहणं गरजेचं आहे, कारण ते राज्यसभेला त्यांची 3री जागा लढवतात. त्याचे 2 राज्यसभे सदस्य सहज विजयी होऊ शकतात, तरी सुद्धा ते 3री जागा लढवत आहेत. त्यांना अपक्षांच्यावर विश्वास आहे की ते आपल्याला राज्यसभेला मदत करते. तसं विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपची भूमिका काय असणार हेही अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या युती तुटल्यानंतर शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर भाजपला हा मोठा फटका बसतोय, कारण मित्र पक्षाची थोडीशी जास्त झालेली मतं ही नेहमी विधान परिषद आणि राज्यसभेला भाजपला उपयोगाला पडायची शिवसेनेची. मात्र आता तसं राहिलेलं नाही आहे. शिवसेना ही आता दोन्ही काँग्रेसबरोबर असल्यामुळं साहजिकच भारतीय जनता पक्षाला अशा निवडणुकांमध्ये मित्राची आपल्या आठवण दिसून जुन्या मित्राची, त्यामुळं येणारी विधान परिषदेची निवडणूक आहे ती शेवटच्या एका जागेकरता 10व्या जागेकरता अत्यंत चुरशीची असणार आहे जर भारतीय जनता पक्षाने उमेदवार द्यायचा निर्णय घेतला तर, कारण त्यांना सदस्य संख्येमध्ये फटका बसतोय. 6 जागा त्यांच्या सेवानिवृत्त होत आहेत आणि 4च जागा तर त्यांच्यापाशी पुढच्या ह्याच्यासाठी संख्याबळ आहे. नमस्कार.